जिल्ह्याचा माणूस जेवढं काम करू शकतो त्याला प्रश्न माहीत असतात, त्यांना व्यवस्था माहिती असते, त्याला डेव्हलपमेंटचे विजन असतात. बाहेरच्या माणसाला तेवढं नसते. भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी पंकज भोयर यांची वर्णी लागलेली आहे. एकूणच कॅबिनेट मंत्री संजय सावकारे हे आधी आपल्याला भंडाऱ्याचे पालकमंत्री पदी पाहायला मिळालेले होते. एकूणच हा नेमका बदल कसा काय झालेला आणि काय नेमकी हा सगळा बदल आपल्याला सांगतोय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नरेंद्र बुंडेकर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नवा बदल कशा प्रकारे बघता आहे? जे संजय सावकारे आहेत त्यांना आता सहपालकमंत्री केलेलं आहे बुलढाणा जिल्ह्याचं. मला पण आजच कळलं की ते बदल झालेले आहे म्हणून. परंतु मागील 10-15 दिवसापासून हे मी ऐकत होतो की स्वतः पालकमंत्री जे संजयजी सावकारे आहेत ते भंडारा सोडण्यास इच्छुक होते. कारण त्यांना काही थोडंसं त्रास होतो. आता ते काय त्रास होतो मी काही त्याच्यात खोलात जाणार नाही, परंतु ते सोडण्यास इच्छुक होते आणि त्यांना हा लांब वाटत होतं की काय टेक्निकल काय इश्यू होते. आज मी बघितलं तर शॉकिंग झालं की एकदम त्यांनी तडकाफडकी त्यांचा नाही. पण नेमकं तुम्ही म्हणताय स्पष्टपणे की त्रास त्यांना होत होता, म्हणजे नेमका कोणी त्रास दिलाय त्यांना? म्हणजे भाजपच्याच लोकांनी त्रास दिला असं म्हणत नाही. मला ते असं एकदम स्पष्ट सांगता नाही येणार. त्यांचं ते त्यांच्या पक्षातला किंवा त्यांचा ते व्यक्तिगत विषय असेल तो किंवा स्वतःचा विषय असेल, परंतु आमच्या कानावर जे येत होतं का बा त्या स्थानिक त्रास होता त्यांना, म्हणून ते त्याच्यामध्ये जास्त इंटरफेरन्स होता, म्हणून ते सोडण्यासाठी ते 2-3दा त्यांनी आग्रह केला होता की मला भंडारा नको, मला इथे त्रास होतोय किंवा मग माझ्या तिकडे जिल्हा जवळचा जिल्हा द्या. आणि त्याच्यामुळे त्यांनी आग्रह केला असेल तर म्हणून तो कदाचित बदल झाला असावा. दुसरीकडे जर का पाहायचं तर कुठंतरी ते काम व्यवस्थित करत नव्हते अशा प्रकारची कुरबूर देखील एकूणच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होती. या संदर्भात तुमचा काय अनुभव होता की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी इतपतच ते येत होते, अशा प्रकारची टीका देखील आरोप देखील त्यांच्यावर होतात? नाही, हे बघा, हे इतके लांबचे पालकमंत्री देणं तर ते आपलं मतदारसंघ आपला जिल्हा सोडून तर काही येणारच नाही. आमचं तर दरवेळेस मागणी होते की स्थानिक पालकमंत्री द्यायला पाहिजे, परंतु ते काम करत नव्हते असं नाही. काम त्यांना जेवढं जमत होते ते काम, सक्षम मंत्री आहेत ते, सक्षम चांगले स्वभावानं आहेत, ते काम करत होते. त्याच्यानंतर हे सुद्धा आता भोयर आलेले आहेत, ते सुद्धा आमचे मित्रच आहेत, ते पण चांगलं काम करू शकतील. मुळात प्रश्न आहे की लांबून 4 जिल्हे 5 जिल्हे सोडून आपला जिल्हा सोडून इकडे येणार आणि काम करणार, तुम्ही 100% अपेक्षा करूच शकत नाही. कारण जिल्ह्याचा माणूस जेवढं काम करू शकतो त्याला प्रश्न माहीत असतात, त्यांना व्यवस्था माहिती असते, त्याला डेव्हलपमेंटचे विजन असतात. बाहेरच्या माणसाला तेवढं नसते. आणि त्यातच त्यात जर त्यांना समजा आल्यानंतर तुम्ही त्यांना मिळून मिसळून कामं करण्याची तुम्ही त्यांना संधी दिलं नाही आणि तुम्ही जर त्यांच्या मागे फटाके लावले तर नक्कीच ते सोडून जाणारच. नेमकं फटाके कोण लावत होतं ते आता ते त्यांना त्यांचे तेच सांगतील. आपण त्यांना कधी विचारा काही फटाके कोणी लावला का म्हणून त्यांनी सोडलं, नाही तर सोडून जाण्याचा काही प्रश्न होता. आम्ही तर त्यांना कधी त्रास दिला नाही. एकूणच DPDC संदर्भात अनेक निर्णय जे आहेत ते आता अपेक्षित आहेत. येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला तोंडावर पाहायला मिळत आहेत. अशा वेळी हा झालेला बदल कितपत जिल्ह्याला फटका देणार? नाही, नक्कीच DPDC वरती निर्णय घ्यायला पाहिजे आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करणार आहोत की DPDC मध्ये जो आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आम्हाला द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा फायदा होईल, महायुतीला फायदा होईल. पण DPDCचा निर्णय जर समजा नागपूरमध्ये बसून काही नेते करत असतील तर ते चुकीचं आहे. DPDCचा निर्णय भंडाऱ्यामध्ये व्हायला पाहिजे आणि स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे. एकूण या संदर्भात तुम्ही जरी म्हणत असला तर कुठेतरी कोणीतरी त्यांना त्रास देत होतं हे तुमच्या तोंडात नाही येत आहे. नेमकं नाव तुम्ही सांगत नाही आहे, भाजपचेच आहेत असं तुम्हाला थेट म्हणायचं? नाही, नक्कीच जेव्हा निर्णय घ्यायचा का निधीचा रेशिओ द्यायचा, निधी कोणाला द्यायची, काय द्यायची, तुम्ही बघा फडणवीस साहेब जरी होते तर मला 70% निधी मिळायचा, परंतु जेव्हा हे आलेत, हे यांची बी इच्छा होती की जो फडणवीस साहेबांनी 70% आम्हाला आमच्या म्हणजे DPDC तर जाऊ दे, आमच्या स्वराज्य संस्थेच्या जे माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, जे नगरपालिका तिथे आता प्रशासक आहे, तिथे 70% निधी आम्हाला मिळायचा. फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला 70% निधी देत होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे आलेत ते यांचे खूप सारे यांच्यावरती दबाव टाकण्यात आला, अडचण निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामुळे ते आम्हाला निधी
फार कमी द्यावं लागले. त्याच्यात तुम्ही बघा जनसुविधाचा निधी जो आम्हाला 40% मिळायचा, 35% मिळायचा, तो 20%वर आला. तो असं त्यांच्यावरती प्रेशर होतं खूप सारं. आता कोण नेते होते, का होते, मी त्याच्यात खोलात जाणार नाही. तो शेवटी आरोप लावण्याचा विषय होईल. परंतु ते त्यांच्या मागे त्रास होता आणि म्हणून त्यांना ते मला वाटतं सोडावं लागलं. धन्यवाद तुम्ही सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच संजय सावकारे यांचं एकूणच पालकमंत्री पद जरी जाताना पाहायला मिळालं असतं तरी कुठेतरी त्यांना त्रास होत होता आणि त्यामुळेच हे सगळं त्यांना सोडावं लागल्याची प्रतिक्रिया देखील आपल्याला नरेंद्र बोंडेकर हे देताना दिसतात. कॅमेरामॅन श्रीनिवास अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.